या मंडपाळ बांधवांचा आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया सगळ्यांनी. जे मंडपाळ आलेले आहे त्यांना विनंती, आपण आई जवळचा मानाचा नारळ स्वीकारायचा आहे रथाच्या जवळ. ऐका ऐका, मेंढपाळ बांधव गेले का ते? थांबा, आम्ही काय करा, इथंच उभे राहू द्या. रथ पुढे निघेल, रथ इथं थांबेल आपला. मध्ये दोन्ही रांगेच्या बाजूने तिथं मारुतीराच्या मंदिरापर्यंत पुढे घेऊन जायचे सरळ. गेल्या वर्षी आपण जर नेल्या आणि तिकडून बोलून सरळ रस्त्याने घेऊन यायचे. चला दोन रांगेत पुढं पताकरी या पुढं, पताकरी पताका पुढे या, पताका 5 मिनिटांना मंदिर 5 मिनिटं. या ठिकाणी आत्ताच रिंगण सोहळा जो आहे मेंढ्यांचा तो पार पडलाय. मुक्ताईंची पालखी जी आहे ती भूमनगर परिषदेसमोर या ठिकाणी आलेली आहे आणि मेंढ्यांचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार झाला आहे. अतिशय सुंदर हे दृश्य गजर या ठिकाणी सर्व वारकरी बांधव करतायत. या ठिकाणी सर्व उपस्थितांच्या मुखातून या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा गजर या ठिकाणी होतोय. आपल्यासोबत पत्रकार संघाचे भूम तालुका अध्यक्ष धनंजय शेटे आहेत. पालखी या ठिकाणी मोठी पालखी आपल्या भागात येते. या पालखीला रस्त्यासंदर्भात अनेक अनंत अडचणी या ठिकाणी आपण पत्रकार बांधव म्हणून उचलतो. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? अनेक दशकापासून भूम शहरामध्ये मुक्ताई पालखी येते, पण या पालखीसाठी सरमपंडी फता ते शेंदरी रिदोरे यापर्यंत पूर्णपणे रस्ता खराब आहे. शासनाने हा रस्ता मंजूर करावा आणि याला संत मुक्ताबाई पालखी मार्ग असं नाव द्यावं आणि ह्या रस्त्याचा पूर्णपणे शासनाकडून सिमेंटचा रस्ता करावा किंवा त्या वर्षानुवर्ष तो रस्ता टिकेल आणि संत मुक्ताबाई पालखी मार्ग नाव देऊन ह्या मार्गाची मंजुरी लवकरात लवकर द्यावी ही अशी आमची शासनाकडे मागणी आहे. रस्ता खराब आहे, कुंतलगिरीपासून आता पुढे रिधोऱ्यापर्यंत तुम्हाला रस्ता खराब आहे, काय सांगा? तसाही खराब असला तरी मुक्ताईच्या नावाने माणूस तसाही चालतो. प्रशासनाला काय विनंती, रस्ता नवीन करावा या संदर्भात काय विनंती? मला विनंती आहे किती वर्षापासून की बा मुक्ताबाईच्या वारीचा रस्ता चांगला करावा, पण लक्षातच नाही घेऊन आलो कोणी. वारकऱ्याची त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, हेच आमची विनंती आहे. दुसरं काय, विजय मुक्ताई. या ठिकाणी नगराध्यक्षा सौ संयोगिता संजय गाडवे असतील, माजी नगराध्यक्ष संजय नाना गाडवे असतील यांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी काय सांगाल, भक्तिमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. मुक्ताबाईची पालखी आली, खूप छान वाटते, आगमन झालेलं आहे आणि आज मुक्ताईच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की बाबा आता बळीराजा गेलेला आहे किंवा कालच्यापासून आगमन झालेलं आहे, तर बळीराजाला येऊ द्या, पाऊस पडू द्या आणि शेतकरी माझा सुखाचा होऊ द्या.
एक प्रश्न आहे पालखी समोरच विचारतोय. कुंतलगिरी फाटा ते शेंद्रीपर्यंत एकदम खडतर प्रवास या पालखीला करावा लागतो. माननीय आमदार तानाजी राव सावंत साहेब यांच्या माध्यमातून तुमची काय मागणी असणार आहे रस्त्यासंदर्भात? आम्ही आत्ता सगळे पालखी मार्ग महाराष्ट्रात झालेले होतं. हाच पालखी मार्ग राहिला आहे. आम्ही आमदार साहेबांना गेल्या वेळेस नितीन गडकरी साहेबांना पण निवेदन दिलं की हा पालखी मार्ग लवकरात लवकर मंजूर करा, एवढीच आम्ही विनंती करतो. आणि मुक्ताईचरने प्रार्थना करतो की लवकरात लवकर ह्यांना सद्बुद्धी देऊ आणि पालखी मार्ग लवकर व्हावा. जनशक्ती विकास आघाडीची काही चंद्रमणी गायकवाड असतील, पेशाप्पा असतील, आणि दादा असतील, बागडे साहेब असतील, परत रोकडे साहेब असतील, व सर्व महिला नगरसेवक असतील. त्यावेळेस त्यांनी असं उत्कृष्ट त्याचं स्वागताचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं की पारंपरिक पद्धतीनं की हे कोल्ड्रिंकला कुणीतरी आलेलं होतं, त्याला लाज वाटली पाहिजे. अरे मुक्ताईची कुणीतरी नाही, डायरेक्ट नाव घ्या. डायरेक्ट नाव घ्यायचं. PSI ने अडवलं होतं. खात्याने म्हणा, ह्याला पण अडवायची काय गरज नाही ना. देवाधर्माला अडवायची गरज नाही. आणि ह्याच्या पुढं आम्ही आमचे 15 नगरसेवक आणि रुपेशाप्पा अनिल दादा असतील, आमचे मस्कर तात्या आबा असतील, मस्कर तात्या आपले सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे, की आम्ही सर्व पुढच्या वेळेस असं काय करू, आपण त्याला बॅरिकेडिंग करू आणि फक्त दिंडीवाला झेंडावालाच फक्त बाहेर यायला पाहिजे दोन्ही बाजूने. आणि आपण त्याला बॅरिकेडिंग करून त्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था करू. छत्रपती साहेब भाऊ, या ठिकाणी सांगायचा उद्देश विषय, या ठिकाणी कुष्टी समाज, नागोबा गल्ली आणि भूम शहरातील प्रत्येक समाजात, प्रत्येक जाती धर्मातील लोक या मुक्ताबाईच्या पालखीचं स्वागत करतात, लक्षात घ्या. आणि आज मी समाजाच्या वतीनं गोल्ड रिंगण, मेंढराचं रिंगण घातलेलं आहे. खरंच आज कौतुकाचं सगळ्या भूमशहराच्या वतीनं कौतुक सोहळा ह्या दिंडीतील सगळ्या मुक्ताबाईच्या दिंडीतील सगळ्या भक्त मंडळाचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी नागरिकांच्या भूमशहराच्या वतीने केलेलं आहे. दादा, या ठिकाणी ही जी पालखी आपल्याकडे मोठी पालखी येते, तर या पालखीचा मार्ग जो आहे तो अतिशय खडतर झालेला आहे, कुंतलगिरी ते शेंद्री. बरोबर. तर प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? माझं प्रशासनाकडे मागणे, लक्षात घ्या पत्रकार साहेब, विषय कसा आहे, ही दिंडी मार्ग तुम्ही म्हणतात की संत तुकोबा महाराजांची पालखी आहे, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे, आणि आज एकनाथ महाराजांची पालखी आहे, आणि या ठिकाणी मुक्ताबाईची पालखी, संत मुक्ताबाईची पालखी आहे. या ठिकाणी जो दिंडी मार्ग आहे ते दिंडी मार्ग प्रशासनाने व्यवस्थित केला पाहिजे, लक्षात घ्या. माझी प्रशासनाला विनंती आहे, ठीक आहे ह्या वेळेस थोडंही झालं असेल, पण पुढच्या वर्षी ही मुक्ताबाईची जी दिंडी मार्ग आहे तो दिंडी मार्ग व्यवस्थित आणि चांगला झाला पाहिजे, यासाठी माझी प्रशासनाला मागणी. आपल्या भूम शहरातील तरुणांनी, वारकरी बांधवांनी त्या ठिकाणी या रस्त्यासंदर्भात निवेदन दिलेलं असताना देखील या ठिकाणी सरकार ह्या शासकीय अधिकाऱ्यांकडून हायगय. पत्रकार साहेब, ही 82चा जो अधिकारी आहे त्यांना तुम्ही सगळ्यांना भूम शहरातल्या नागरिकांनी बी, युवकांनी बी दिलेलं होतं, पण आम्ही सुद्धा समजा पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना सांगितलं होतं की दिंडी मार्ग येत आहे, सगळ्यांचं निवेदन आलेलं आहे, सगळ्यांनीही केलेलं आहे, तुम्ही दिंडी मार्ग व्यवस्थित करा. परंतु ह्या प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. तुम्ही जर ह्या पद्धतीने जर तुम्ही हलगर्जीपणा करीत असाल दिंडी मार्गामध्ये, सगळे रोड व्यवस्थित करा. माझी साहेबांना विनंती आहे, यापुढे असं तुम्ही करू नका. सगळा जो रोड आहे दिंडी मार्गाचा तो व्यवस्थित करा. 361 वर्ष झालं चालू आहे पालखी सोहळा. पहिलं खांद्यावर येत होती, त्यानंतर गाड्यावर यायला लागली, त्यानंतर रथ यायला लागला. आदिशक्ती मुक्ताबाईचा सगळ्यात मोठा मान आहे. ज्यावेळेस मुक्ताबाईची पालखी पंढरमध्ये दाखल होईल त्यावेळेस सगळ्या पालखी येतात आणि मुक्ताबाई आपल्या भावनाला भेटायला जातात. आणि त्यानंतर पालखीचं प्रस्थान होतं. भूममध्ये पहिल्यापासून चौंडेश्वरी जेवणाची व्यवस्था होती. सर्व समाज हे नगरपालिकेचे मस्जिदपर्यंत पहिल्या तुम्ही तर बी रांगा बसायच्या. त्यानंतर वरच्यावर जनसंपर्क वाढला. चौंडेश्वरीचे आणि नागोबाचे कार्यकर्ते त्यांना झटत आहे. आदिशक्ती मुक्ताबाईने आम्हाला अशी शक्ती द्यावा की पुढे त्यांना सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.